पहा की एकंदरीतच आपण एक चांगला शब्दप्रयोग असा प्रचलित आहे सत्ताधाऱ्यांसाठी, तो म्हणजे असा की फोडा आणि राज्य करा. मुळातच जेव्हापासून ही EVM टेक्नॉलॉजी आलेली आहे, EVM हे एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे ज्याच्यामध्ये प्रोग्रामिंग केलं जातं. आमचं वोट नेमकं कुणाला जातं ते काल परवापर्यंत आम्हाला निदान चिठ्ठीच्या माध्यमातून ते आभासी चित्र आमच्या डोळ्यासमोर तरी यायचं. आज तर परिस्थिती अशी आहे की तुमचं जे वोट आहे ते नेमकं कुठं पडतं आहे ते देखील त्या मशीनमध्ये दिसत नाही आहे. मग ही लोकशाही, हा जो लोकशाहीचा उत्सव आहे आपण ज्याला म्हणतो, तो नेमका कुणासाठी साजरा केला जातो की नुसतीच लोकशाहीच्या नावावर नौटंकी होते हे कळत नाही. ह्या जर अशा काही याद्यांमध्ये गडबडी झालेली असेल, याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचा दोष तो काय? बूथवरती लोकांना गेल्यावर सांगितलं जातं इथं तुमचा बूथ नाही, दुसरीकडे बूथ आहे, एकाच घरामध्ये दुसरा दोन ठिकाणी बूथ आले, त्याबद्दल काय सांगा? तेच तर मला म्हणायचं की फोडा आणि राज्य करा हे यांची जी टेक्निक असलेली, जी टेक्निक वापरतायत त्या पद्धतीचं आहे. घराघरामध्ये देखील हे फूट पाडतायत, जेणेकरून लोक जे आहेत सकुटुंब मतदानाला येऊ नयेत. कुठे ना कुठच्या माध्यमातून त्यांची अडवणूक केली गेली पाहिजे आणि आपल्या सोयीच्या पद्धतीनं मतदान यंत्रणा जी आहे ती राबवली गेली पाहिजे. मुळात नागरिकांचा जशी लोकशाही कुरतडण्याचा प्रयत्न होतोय तसा मतदाराचा जो अधिकार आहे मतदाराचा, तो देखील या EVMच्या माध्यमातून आणि असा या याद्यांचा घोळ घालून तो मतदानाचा अधिकार देखील कुरतडण्यात येतोय. त्यामुळं मी एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून अशी मागणी करेल की ह्या ज्या EVMवर जर इतक्या उणिवा असतील, इतक्या दोष असतील ज्याच्यामध्ये नागरिकांना, म्हणजे गणेश नाईकांच्या बाबतीत देखील असं घडलेलं आहे. गणेश नाईकांच्या बाबतीत तुम्ही सकाळी जर TV पाहिला असेल तर गणेश नाईकांचं सुद्धा यादीमध्ये नाव सापडत नव्हतं. त्यांना तिथं तासभर हे केल्यानंतर आता ते VIP होते म्हणून त्यांची नावं शोधून काढली. पण सर्वसामान्य माणसाच्या बाबतीत या देशामध्ये एक मत एक मूल्य, एक व्यक्ती एक मत एक मूल्य हे जे तत्त्व आहे त्याला हरताळ फासला जातो. आणि पोलीस यंत्रणा देखील नागरिकांसाठी कायदा आणि सुव्यवस्था राबवण्याचं काम करत नाही. ते देखील फक्त आणि फक्त आमदार, खासदार, कलेक्टर किंवा आणि कोणी जो असेल त्यांच्या व्यवस्थेवर काम करतं. कारण ह्या ठिकाणी जर अशा पद्धतीच्या चिठ्ठ्या पडत नसेल, आमचं मतदान कुणाला जातं आहे हे जर आम्हाला कळत नसेल, तर मग ही निवडणुकांची नौटंकी कशासाठी? या अशा पद्धतीने जर तुम्ही निवडणुका घेणार असेल तर त्या त्वरित थांबवण्यात यावेत. जनतेच्या रोषाला सामोरं जाऊ नये. पोलिसांनी देखील, मी माझ्या माता रमाबाई आंबेडकर नगराच्या जो सोशल ग्रुप आहे, 2-3 ग्रुपवर सुद्धा मी या पद्धतीच्या कमेंट्स केलेल्या आहेत की पोलिसांनी या बाबतीत